विठ्ठल गांगणे सरांचं अकाउंट सरकारनं बॅन केलं। आज तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असेल जो सध्या सगळीकडे व्हायरल होतोय की रविराज साबळे पाटील आणि विठ्ठल गांगणे सरांचा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेट दिला आहे। नेमकं काय आहे मित्र, त्या व्हिडिओमध्ये विठ्ठल गांगणे सर आणि रविराज साबळे पाटील म्हणतात की जर का तुम्ही आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जर गडीचेपी करणार असाल आणि असंच जर का तुम्ही महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर आम्ही तुमच्यावरती योग्य तो आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देतोय। असा एक व्हिडिओ सध्याशी सोशल मीडियावरती व्हायरल होतो आहे। नेमकं खरंच या ठिकाणी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गडीचेपी करतो आहे का? तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल विठ्ठल गांगणे सर असतील किंवा तुम्ही नितेश कराडे सर असतील किंवा आणखी बरेचसे असे नाव आपण घेऊ शकतो की ज्यांच्यावरती आयटी ऍक्ट 2021 च्या अंतर्गत कारवाया केलेल्या दिसतात। मित्रो, फ्रान्सचे एक विचारवंत आहेत व्हॉल्टेमेयर, ते म्हणतात की जर का 99 लोक सरकारच्या फेवरनं बोलत असतील आणि एक व्यक्ती विरोधात बोलत असेल तर त्या व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याकरता मी शेवटच्या रक्तापर्यंत भांडेल, कारण की त्या व्यक्तीचं मतही तेवढंच महत्वाचं आहे। तुकाराम महाराज म्हणतात मित्र, सत्य असत्याशी मने केले ग्वाही, मानिले नाही बहुमता। म्हणजे बहुसंख्य लोक जे म्हणतात तेच खरं असेल असं नाही आहे। सरकार जे सध्याचे धोरण राबवते आहे किंवा ज्या पॉलिसीज असतात सरकारच्या त्याच्यावरती टीका करणं, त्याच्यावरती प्रश्न उपस्थित करणं हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे। हा आपल्याला अधिकार भारताच्या राज्यघटनेच्या कलम 19 न दिलेला आहे की तुम्ही अभिव्यक्त होऊ शकता। ते अभिव्यक्त होण्याकरता तुमच्याकडे सोशल मीडिया माध्यम आहे, तुमच्याकडे न्यूजपेपरच्या माध्यमातून, तुम्ही व्यंगचित्राच्या माध्यमातून, तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःचं मत मांडू शकता। मग असं मत मांडणं हे चुकीचं आहे का? तर नाही। जर सरकारवरतीच जर तुम्ही प्रश्न विचारू शकणार नाही तर या ठिकाणी लोकशाही राहणार आहे का? मित्रहो, विठ्ठल गांगणे सरांचं हे अकाउंट बॅन करणं अक्षरशः चुकीचं आहे असं आम्ही या ठिकाणी मानतो आणि विठ्ठल गांगणे सरांच्या या सगळ्या मोहिमेला आमचा 100% पाठिंबा आहे। आज तुमच्यावरती अशी वेळ आलेली आहे, उद्या सगळ्यांवरती अशी वेळ येईल। मित्र, लक्षात घ्या, तुम्ही किती लिहिलं, तुम्ही कविता म्हटल्या, तुम्ही लिहिलं, तुम्ही व्यंगचित्र काढलेत, तुम्ही काही केलं, त्याची सरकारला भीती नाही आहे। पण सरकारला ही भीती आहे की जेव्हा सामान्य माणूस, सामान्य नागरिक हा घाबरणं सोडून देईल त्यावेळेस सरकारला भीती वाटते की सामान्य माणसानं घाबरणं सोडून दिलं पाहिजेत नाही, सामान्य माणूस हा नेहमीच घाबरला पाहिजे। असं प्रत्येक गव्हर्नमेंटचं, प्रत्येक सरकारचं असं एक एकंदरीत असं एक मत असते की सामान्य नागरिक घाबरला पाहिजेत। तर या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची, भगतसिंगांची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही आम्ही सगळे लेकरं आहोत की जे घाबरणार नाहीये। आम्ही अन्यायाच्या विरोधात नक्कीच आवाज उठवणार आहोत आणि तो आवाज उठवण्याचा अधिकार आम्हाला भारताच्या राज्यघटनेने दिला आहे। तो आवाज उठवण्याचा अधिकार आम्हाला इथल्या भारताच्या कलम 32 न दिलेला आहे। आम्ही आमच्या अधिकारांचं जर का उल्लंघन झालं तर आम्ही त्याची दाद मागू, हे आम्हाला भारतीय राज्यघटनेनं या ठिकाणी अधिकार दिला आहे। आमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्या स्वातंत्र्याची गडचेपी या ठिकाणी गव्हर्नमेंट करताना दिसते। या प्रकरणाच्या नेमक्या कायदेशीर तरतुदी काय आहेत हे आपण थोडक्यात जाणून घेऊ। बघा, लक्षात घ्या की यामध्ये भारतीय राज्यघटनेमध्ये बघा दिलेलं आहे कलम 19 जे आपल्याला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य देते। सोबतच बघा सर्वोच्च न्यायालयाचा एक महत्वाचा निर्णय या ठिकाणी दिसतोय मित्रांनो की सर्वोच्च न्यायालयानं 2015 मध्ये एक निर्णय दिला की श्रेया सिंगल विरुद्ध भारत सरकार या खटला 2015चा, यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आहे की केवळ टीकेसाठी कोणत्याही ऑनलाईन, कोणाचंही ऑनलाईन स्वातंत्र्य हिरावून घेऊ शकत नाही। म्हणजे फक्त टीकेसाठी कोणाचे ऑनलाईन स्वातंत्र्य हिरावून घेतल्या जाणार नाही असं आपल्याला सुप्रीम कोर्टाचं जजमेंट या ठिकाणी सांगते आहे 2015चं। सोबतच आता आपण आयटी ऍक्ट मधल्या काही या ठिकाणी तरतुदी आहेत ज्या आपण थोडक्यात पाहू। बघा, लक्षात घ्या या ठिकाणी आयटी ऍक्टच्या काही तरतुदी आहेत। पहा की 2021चा जो आयटी ऍक्ट आहे, ठीक आहे, त्या आयटी ऍक्ट मध्ये सोशल मीडिया ज्या आहेत, सोशल मीडिया ज्या समजा आता फेसबुक आहे, आपलं युट्यूब आहे, आपलं व्हॉट्सअप आहे, ज्या पण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्म रेग्युलेट करण्याकरता कंपन्या काम करतात, त्या कंपन्यांना सरकारचे आदेश मानणे बंधनकारक आहे असं 2021चा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट सांगतो। ठीक आहे, सोबतच
सरकारला आक्षेपार्ह काही असलं मजकूर तो 36 तासाच्या आत हटवण्याचा अधिकार या IT ऍक्टने दिलेला आहे. ठीक आहे ना, म्हणजे हे अधिकार गव्हर्नमेंटला आहेत. ओके, पण जो मुद्दा आहे किंवा डायरेक्टली एखाद्याचं अकाउंट बॅन करणं हे कितपत योग्य आहे, बॅन करण्याचं तर दिलेलं नाहीये, फक्त आक्षेपार्ह मजकूर हटवणं यामध्ये आहे. सोबतच बघा, सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे 79(3) कलम काय म्हणते, तर जर सरकारला वाटले की एखादा मजकूर पब्लिक ऑर्डर म्हणजे सार्वजनिक शांतता बिघडवू शकते. आता कांगणे सरांचं एकही मजकूर तुम्हाला शांतता बिघडवण्यासारखं तर वाटलं नसेल कधी. ठीक आहे, त्यांनी पाहिलं असेल तुम्ही की त्यांनी नेहमीच जे बी म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे मुलं आहेत त्यांची नेहमीच त्यांनी मदत केलेली आहे. ठीक आहे, तर तो मजकूर ब्लॉक करण्याचा आदेशही आहे. शांतता बिघडवणे याची व्याख्या सरकारनं केलेली नाही, पण या ठिकाणी शांतता बिघडवते या मुद्द्याच्या आधारे सरकार अनेक लोकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसते. ठीक आहे, तर आपण जर का या 1-2 कलमांचा जर विचार केला तर खरंच हा आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती या IT ऍक्टच्या माध्यमातून गदा आणण्याचा प्रयत्न कुठेतरी चालू आहे. आज अशी परिस्थिती समजा विठ्ठल कांगणे सरांवरती आहे, आणखी बऱ्याचशा लोकांवरती आपल्याला दिसतंय, उद्या तुमच्या माझ्यावर येईल. त्याच्यामुळे आपण विठ्ठल कांगणे सरांना या मुद्द्यासाठी नक्कीच आपण त्यांना पाठिंबा देऊ आणि सगळ्यांनी याविषयी नक्कीच आवाज उठवा अशी आमची तुम्हाला सर्वांना विनंती आहे. धन्यवाद.